साफल्य पदरात पाडून घ्यावं, जन्म सफल बनवावा. संतांची अशी अपेक्षा आहे की सगळ्यांनी हा देह, आपला देह सफल बनवावा. देहाची साफल्यता कशामध्ये? कारणासह दुःखाचा नाश करण्यामध्ये. कोणाचा जन्म सफल आहे? ले 10 एकर बागायत वाढवलं त्याचा नाही. हेंद्रे लय मोठी बिल्डिंग बांधलेली आहे, त्याचा जन्म सफल होत नाही. आपल्याला माहिती आहे, किती मजल्याची बिल्डिंग बांधली तरी त्याला जाळीत नाही बिल्डिंग मध्ये. आणि जाळलं बी एखाद्याने तरी त्याचा जन्माचा आणि त्या जाळण्याचा काही संबंध नाही. जन्माची साफल्यता मृत्यूवर विजय मिळवण्यामध्ये. अरेच आपण नरदेहाला आले आहोत, भाग्यवान आहोत. देवादिकांनाही जे करता येत नाही, मानव देहात आलेल्या व्यक्तीला ते करता येतं. म्हणूनच देवादिकाचे देह ज्यांना प्राप्त झालेले तेही देवाकडे प्रार्थना करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्मा. स्वर्गीचे मृत्युलोकी भावा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्मा. मृत्युलोकी भावा. स्वर्गामध्ये भोग दिव्य आहेत, स्वर्गातले देहही दिव्य आहेत. मश्नन्ति दिव्यान दिवी देव भोगान, दिव्यान देव भोगान अश्नन्ति. पण ते अविनाशी नाही, स्थायी नाही. जोपर्यंत पुण्याचं पाठबळ असतं, आमदाराचा पाठिंबा जोपर्यंत आहे, तोपर्यंत जसं खुर्चीवर राहता येतं लोकशाहीमध्ये, पाठिंबा काढला या पुण्याची पावती सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यू लोक. आणि म्हणून त्या देहात त्यांना काहीच करता येत नाही. महाराज, मानव देहाचा विशेष आहे. मानव देह सोडून बाकीचे 83,99,999 देह आहेत. एकूण 84 लाख प्रकारचे शरीर आहेत. 21 लाख जारज आहेत, 21 लाख स्वेदज आहेत, 21 लाख उद्भिज आहेत आणि 21 लाख अंडज अशा प्रकारचे. मानव देह सोडला की बाकीचे सगळे देह हे लागत नाही. तर मानव देहामध्ये मनुष्य असं काही साधन करू शकतो, पुण्य करू शकतो की पुढच्या करोडो जन्माला ते पुरेल एवढं कर्म मानव देहामध्ये करता येतं. करोडो, ज्ञानोबरांनी शब्द करोडोच वापरलेला आहे आणि दोन्ही ठिकाणी वापरलेला आहे. पुण्य केलं तरीही त्याचं फल भोगण्याकरता करोडो जन्म घ्यावे लागतील, आणि पाप केलं तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके जन्म
दुःखे भोगी जीव. आणि मानव देहात हाही विशेष आहे, मानव देहात हाही विशेष आहे. जर ठरवलं मानवाने नाही नाही आम्हाला जन्मच घ्यायचा नाही, जन्मावर आणि मृत्यूवर विजय संपादन करायचा, मृत्यूला मारायचं, महाराज मनुष्य देहामध्ये तेही करता येईल. नरदेह निधान लागले हाती सार उत्तम गती देवाची होईना म्हणती के होती तरी का चित्तीन धरावे. उत्तम स्थान उत्तम गती देवाची होईना म्हणती के होती तरी का चित्तीन धरावे. नरदेह निधान लागले हाती. मानव देह जंक्शन स्टेशन आहे. पूर्वीचे कीर्तन म्हणजे असे काही भारतात स्टेशन आहेत की त्या स्टेशनहून भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये जायला गाडी मिळते, कुठेही जाऊ शकतो आपण. तसं हे स्टेशन असं आहे, हे स्टेशन आहे. हेंद्र्यासारखे आपलं स्वरूप मानून ले फोटो काढायच्या भानगडीत नका पडू. हे जी येडं लागलेले लोकाला माळकरी बी तसलेच आहे, बिना माळकरी तसलेच आहे. कायला विठ्ठल विठ्ठल म्हणायचं सोडून येऊन थोडे हे बाय बाय जरा फोटो काढू. हो, कानामध्ये काय वाटलं? काय होणार आहे तुझा फोटो काढल्यानंतर? काय पदरात काय तुझ्या पडणार आहे? आम्हाला कळतं ना काय पदरात पडणार आहे. अरे या शरीरामुळे तर एवढे तुम्हाला दुःख भोगावे लागले. जन्माचं असेल, मृत्यूचं असेल, गर्भवासाचं असेल, ही सगळी दुःख या शरीरामुळे. घरोघर असेच आवला दिले. नामचिंतन नाही करत. फोटो काढी ते फोटो, त्याला फोटो काढता. कमीत कमी माळकऱ्यांनी तरी थोडं सावध व्हावं ना. महाराज मुळात माळ कशा करता घातलेले हे तर तुमच्या लक्षात आहे का? देहाहून वेगळं होण्याकरता माळ घातली तुम्ही. घातली तर नीट घाला. त्याचे नियम समजून घ्या, त्याची साधनं समजून घ्या, त्याचा उपयोग फल. या बाबा विठाला 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 नवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की तेव्हा या देहामध्ये मृत्यूवर विजय मिळवता येतो, दुःखावर विजय मिळवता येतो, अज्ञानावर विजय मिळवता येतो. नव्हे हे मिळवण्याकरताच भगवंताने हा देह निर्माण केलेला आहे. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो आयुष्याच्या साधने आयुष्याचं साधन करून सात चित आनंद ही पदवी प्राप्त करून घेण्याकरता या देहाची निर्मिती केलेली आहे. म्हणून त्याचा जन्म सफल आहे ज्यांनी सच्चिदानंद प्राप्त करून घेतलं. सत शब्दाचाच अर्थ आहे मृत्यूवर विजय, चित शब्दाचा अर्थ आहे अज्ञानावर विजय,
आणि आनंद शब्दाचा अर्थ आहे दुःखावर विजय. किती एकर द्राक्षाची बाग लावल्यानंतर दुःखावर विजय मिळतो? कुणी हातवरून करून सांगा. अरे अरे अरे, या वर्षी तर द्राक्षावाल्याचे फोटो काढून प्रसिद्ध करावे बा. पुन्हा अजून आता 22 तारखेपर्यंत सांगितले, 26 तारखेपर्यंत सांगितले. संसारातली साधने काही संबंध नाही. यांनी झालंच तर दुःख वाढतात. विजय तर नाहीच, कमीही नाही होत, वाढतं दुःख. पण जीवन जगण्याकरता या गोष्टी कराव्या लागतात. फक्त जीवनापुरत्याच जगण्यापुरत्याच कराव्या महाराज. आपण जगण्यापुरत्या नाही करत. लय आग राहते आपल्यात संसार वाढवण्याची. तुकोबरायांनी या मृत्यूवर, अज्ञानावर आणि दुःखावर काय मिळवला? विजय मिळवला. म्हणजे सच्चिदानंद पद प्राप्त करून घेतलं. म्हणून तर रामेश्वर शास्त्रींनी त्यांची आरती करत असताना त्यांचं असं वर्णन केलं. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा. सच्चिदानंद मूर्ती तुकोबाराया, आपण साक्षात सच्चिदानंद स्वरूप आहात. मृत्यूवर तुकोबारायांनी विजय मिळवला. मरण माझे मरोनी गेले, मज केले आम्हाला लगे मरावे, पैसा ठावलेला देवे. दुःखावर विजय मिळवला महाराज. न देखीजे ऐसे केले या विठ्ठले दुःखाशी, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, स्वप्नी ही दुःख. वाढवा बिल्डिंग. आणि म्हणूनच महाराज आपल्याकडे सुखी होण्याकरता, दुःख जाण्याकरता जेवढा आपण गोळा करतो त्याच्यातलं तुकाराम महाराजाकडे काहीच नव्हतं. काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. पण दुःखाचा संबंध नव्हता. अवघी आनंदाची सृष्टी झाली. कुठलाच मंत्री नाही म्हणू शकत असं. अवघी आनंदाची सृष्टी झाली. पण तो बागायतदार म्हणू शकेल, कारखानदार म्हणू शकेल, कीर्तनकार म्हणू शकतो. तुमचंच घेतो असं काही नाही. आमची तीच बोंब आहे. लय आग आहे आम्हाला. काही माग नसतं, पुढं नसतं, परवडतच नाही म्हणतो. तुझ्या बापाने अभंगाला पैसे दिलेले, परवडतच लोकांनी तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत. आणि सगळ्यांनी विचारलं, महाराज आम्ही पाहतोय तुमच्याकडं, आम्ही पाहतोय तुमच्याकडं, तुम्ही दुःखावर विजय मिळवलेला. दुःखकारक प्रसंग तुकोबारायांच्यावर आले नाही असं नाही, पण दुःखकारक प्रसंगही तुकोबारायांना दुःखी नाही करू शकले. दिवाळा निघालं, आता हे काही आनंदाचे प्रसंग असतात का दिवाळा निघणं म्हणजे?
दिवाळीने तुकाराम तुकोबारे म्हणतात बरे झाले देवा. निघाली दिवाळे. काय अवस्था आहे महाराज, काय स्थिती आहे देवा. दिवाळी निघाल फार चांगलं झालं. जिजाबाईचा स्वभाव थोडा कडक होता, संसारी बिचारी होती, श्रीमंत घराण्यातून आलेली होती. आणि तुकाराम महाराजांना जसं हे देवदेवाचं येड लागलं तसं सगळं दुर्लक्ष केलं तुकाराम महाराज. त्याच्यामुळं थोडंसं चिडचिडा स्वभाव झालेला होता. चिडचिडा महाराज, माणसं संसारिक मनुष्य असेल तर 63चा आकडा असला तर सुखी असतात. हे दोनच आकडे त्यांनी 4 अंक तयार केले आहेत, 3 आणि 6. कधी एकामेकाकडे पाहतात तर कधी विरुद्ध दिशेकडे तोंड असतात, तर कधी दोघांची एका दिशेकडे असतात नाही तर इकडे असतात. 33, 66, 63 आणि 36. विठाला 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 विठाला. संसारातही तसंच आहे. पण जर 36चा आकडा असेल ना, त्याला घराकडेच जावं वाटत नाही बा. इकडंच 4 चौघातलं गप्पा हाणतो, घरी निघाला का म्याव. धर्मतयाशीच जोडे रे ज्याचे स्वाधीन भाज. तुकाराम महाराजांचं तेही विरुद्ध काम होतं. तरी तुकोबारायांनी देवाला म्हटलं, देवा फार चांगलं हो, आमची तुम्हाला आमचे पत्नी असे कर्कश स्वभावाची दिली का. त्याच्यामुळं मला मंदिरातच बसावं वाटतं, तिकडे जावंच नाही वाटत. बरी हे दुर्दशा जनामध्ये सगळ्याला दुःखावर तुकोबारायांनी विजय मिळवला. आणि म्हणूनच महाराज तेव्हाच नाही, आज सुद्धा सगळं जग तुकोबारायांच्याकडं असं डोळे विस्फरून पाहत. तुमच्याच भाग नाशिक जिल्ह्यात लोहितकर महाराजांनी एक पुस्तक दिलं होतं मला. ते पुस्तक अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रकाशित झालेले आहे आणि तुकोबारे यांच्यावर त्याच्यात चर्चा केलेली अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये. इंग्रजीत आहे माझ्याकडे, मी एका वकिलाला वाचायला दिलेले. आणि तुम्हाला पाहिजे असते तर त्यांच्याकडून घ्यायला काही हरकत नाही, त्यांच्याकडे आहेच. तेव्हा तुकाराम महाराजांनी दुःखावर विजय मिळवला होता, मृत्यूवर विजय मिळवला होता, अज्ञानावर विजय मिळवला. म्हणजेच तुकोबारायांनी जीवन सफल बनवलं. यांच्यावर ज्याने विजय मिळवला त्याचं जीवन सफल आहे. मूर्खासारखं लय पैसा कमावला त्याचं जीवन सफल आहे असं नका मानत जाऊ. काही संबंध नाही. मला तर लय दया येते राव, ज्याने लय कमवलंय त्याची. महाराज कसंच होत असेल जायच्या वेळेला. आता त्याच्याजवळ काहीच नाही, उगा रोडवर पडलेलं आहे, त्याला काय इथं काय तिथं काय. एक माणूस पुण्याहून रेल्वे मध्ये बसला. पुढे गेल्यावर त्याला समजलं की रेल्वे कोल्हापूरकडे चालली. तो म्हणे अरे मला मुंबईला जायचं होतं. तो म्हणे वडायचं कसं आहे. म्हणणं काय नाही वडा नका. काय मला काय मुंबईला जाऊन तरी भीकच मागायची होती, कोल्हापूरला जाऊन त्याच्यामुळे ज्याच्याजवळ काहीच नसतं त्याला काही अडचण नाही. महाराज मृत्यूच्या वेळेला तेवढी बाबा जरा विचार करा. विठाला विठाला विठाला. काहीच नेता येत नाही हो. बँकेचं पुस्तक, ATM कार्ड, आणखीन कसली कार्ड फिरडो, अजिबात काही नेता. शरीर नाही नेता येत, दुसरं नाही नेता येणार काय. आणि मग त्याने किती कमवलेलं असतं, कसं कमवलं, म्हणजे लय लगे घाम गाळूनच कमवलं असतं काय. अरे राम राम, काय माणसाचे लोभ वाढलेले. मला सख्खा भाऊ असतो, सख्खा भाऊ त्याचा बांध कोरितो. तुझ्या बापानं नाही उरावर नेली जमीन, तू काय नेणार आहे भडव्या. याला बांध कोरितो, तुकडे खायापुरतं बस झालं ना, पोट भरण्यापुरतं. लोकांचं बुडवतात, खोटं बोलतात, चोऱ्या करतात, काय करत नाही महाराज माणसं. आणि ते हे मी म्हणजे तिकडल्या अमेरिकेतल्या लोकांचं नाही सांगत. विठाला
सगळं कमवलेलं जेव्हा हितच ठेवावं लागतं, सांगा ते कवडी गेली गेली नाही. कसं होत असेल? तुम्ही नुसती कल्पना करा कसंच होत असेल त्याच. त्याच्यामुळे एकतर कमवू नका, लय थोडं लागतं तेवढंच कमवा, किंवा कमवलंच तर त्याच्यामध्ये आसक्ती नका ठेवू. महाराज त्याचं रूपांतर जे बरोबर नेता येतंय त्याच्यात करा. जे हितच राहतंय त्याचं रूपांतर बरोबर घेऊन जाता येतं त्याच्यात करा. म्हणलं बरोबर कोण नेता येतं? पुण्य बरोबर नेता येतंय. ज्याने कमवलेलं आहे त्याने त्याचं रूपांतर पुण्यात करा. जर तुम्हाला तुमची दया येत असेल तर. आमच्याकरता नाही सांगत, तुमच्याकरता सांगतोय. पुण्य करा, पुण्य बरोबर येतं. पुण्य बरोबर असलं ना, मग कुठला बी जन्म मिळाला तरी तो मजेतच राहतो महाराज. पुण्य जर बरोबर असलं ना, कुठलाही जन्म मिळू द्या. मी नेहमी उदाहरण सांगतो. आम्ही एकदा आळंदीहून येत होतो, एसटीनं त्या नेवासा फाट्यावर सोडलं, तिथून एसटी काही लागाना गेली, मग टेम्पोत बसलो. तेव्हाचा काळ आहे, तेव्हा 407 मध्ये लय लोक प्रवास करत होते. त्याच्यात बसलो. आता ते टेम्पोत बसलो म्हणायचं असतं, बसता येतच नसतं, उभा राहायचं असतं. ते बी ते इकडं तोंड करून चालतं ना, आपण थोबड मागे. आधी गाडी पुढे ते प्रवारा संघाजवळ गेली, काहीतरी पुढे अडचण आली, ते टेम्पो उभा राहिले. एवढ्यात पाठीमागून एक कार आली महाराज, काही करोड रुपयाची किमतीची कार होती. तोंड होतच माग आमच्याकडं. कार आलेली, सहज त्या कार मध्ये पाहिलं बा कोणाची कार असेल. ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटावर जे बसलेलं होतं ना, माणूस नव्हतं, कुत्र होतं. कुत्रन ते असं माझ्याकडं पाहत होतं. तू कर कीर्तन असं जसं काही म्हणतोय महाराज. कुत्र आहे, त्याला बसायला करोडोची काय आहे कार आहे. असं जास्तच काहीतरी पुढे अडचण होती म्हणून तो ड्रायव्हर खाली उतरला. आम्ही थोडं उतरलो. कुत्र ते म्हणे, बाबा या कुत्र्याला सांभाळायला 4 माणसं आहेत बाबा. 6-7 तासाचा त्यांची फी आहे. आणि त्या काळामध्ये 15-15 हजार रुपये त्यांना पगार आहे. कोणाला? कुत्र्याला सांभाळणार. कुत्र्याच्या देहात सुद्धा त्याची ही काय आहे मजा. आम्हाला माऊली बरोबर जे पालखीचे जे घोडे असतात समोर पुढं, किती लोक पाया पडतात हो त्याच्या. चमडं राहिना गेलं त्याला, ते पत्रा लावावा लागला. चांदीचा असेल कशाचा असेल, किती लोक पाय. तुम्ही सांगा बरं, कोणच्या महाराजाचे एवढे पाया पडतात? ज्या बाया कधी नवऱ्याच्या पाया पडत नाही. आता त्या तरी कसे काय पाया पडतील? हे अख्खा रस्ता दडून येतो. संध्याकाळी येत असताना एका बाजूने येत नाही ना, कस काय पाया पडावं? चपलीने नाही हाणावं का त्याला? महाराज घोड आहे ते घोड, आणि लाखो लोक रोज काय करतात? पाया पडतात. ते लाथा मारत तरी त्या पायाखालची माती काय आहे? कशामुळे त्याचा हात आहे? त्यांनी केलेलं पुण्य. पुण्य पुण्य तरी करा. जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना, पुढल्या पावना धर्म करा. पण म्हटले हे सगळं होणार कशाने? याच्याकरता साधन काय करावं लागेल? तेच अभंगाच्या प्रथम उभा उभी फळा अंगी मंत्राचे हे बळ, अंगी मंत्राचे हे बळ, अंगी मंत्राचे हे बळ. उभा उभी अंगी मंत्राचे या बळ, अंगी मंत्राचे या
मिळवायचा, अज्ञानावर विजय मिळवायचा. कशाने मिळवायचा, काय साधन आहे? तुकोबरे म्हणतात हे सगळी साध्य प्राप्त करून देणार कलियुगातलं जर साधन कोणतं असेल तर ते आहे मंत्र. मी दुसरं कोणतंच साधन केलं, कोणी काहीतरी केली आचरणी मजया कीर्तनी विन नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे, एक गावे आम्ही विठोबाचे, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता. आम्ही एक विठोबाचे नाम गावे. भगवंताचं नाम गायलं तुकोबऱ्याने. भगवंताच्या नामाशिवाय दुसरं कुठलंच साधन केलं नाही, कुठल्या तीर्थाला गेले नाही, कुठलं व्रत केलं नाही, योग याग तप दुसरं काहीच नाही केलं तुकोबऱ्याने. फक्त भगवंताचं नाम घेतलं, नामधारक झाले आम्ही. नामाचे धारक आम्ही, नामाचे धारक आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक. सर्व भाविक विठ्ठलाचे प्रमाण, सर्व भाविक विठ्ठलाची प्रमाण, सर्व भाविक विठ्ठलाचे प्रमाण, सर्व भाविक विठ्ठलाची प्रमाण. आम्ही नामाचे धारक, नामधारक आहे आम्ही. आम्हाला दुसरा प्रकारच माहिती नाही, जाणतही नाही, जाणणारही नाही, करण्याचा तर प्रश्नच नाही. बेस नाम. भगवंताच्या नाम चिंतनाने, नाम जपाने, नाम घेतल्याने तुकोबारे म्हणतात आम्ही मृत्यूवर विजय मिळवला. मृत्यूवर भगवंताच्या नामामध्ये ही शक्ती आहे. मंत्र आहे भगवंताचं नाम, आणि त्या मंत्राचं वैशिष्ट्य हे की उभा उभी फळ असं उदार नाही. आम्ही अंधश्रद्धा ठेवा असं बी नाही म्हणत तुम्हाला. खरं तर श्रद्धा अंधच असते. कोण्या मूर्खाने काढलाय शब्द अंधश्रद्धा काय माहिती. श्रद्धा आहे तिथं काय आंधळ्याने डोळा. सात्विक श्रद्धा असावी हे ठीक आहे. बाकी त्यात श्रद्धेचे 3 प्रकार सांगितले, सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा. तेव्हा करून पा. आता मस्त 50-60 वर्ष संसार केला का नाही, काय पदरात पडलंय तुमच्या? आगच आहे ना नुसती, अजून आत. बाहेरचं नका सांगू, आतलं 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 सांगा. आतलं 10-20 वर्ष घाला त्याच्यामध्ये. पण मग घालायची तर अशी घाला वाल्मिकासारखी, वाल्या कोळ्यासारखी. पुन्हा मनामध्ये दुसरं काहीच आणायचं नाही.
नुसतं नाम नाम नाम, विठ्ठल 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 विठ्ठल, अशा प्रकारचा सारखा जप करा. म्हणून अलीकडे आम्हाला महाराज कीर्तन लयच लोक आग्रह करत एक कोट जप, आणि ते असं माळेवर करून नाही, कारण लय लाबाडे वार आमचं तर 10 कोटी झालंय म्हणतो, झालाय फिलाय नाही. पुरावा पुरावा. आणि मला माहिती एकदा विठ्ठल म्हणेपर्यंत 4-5 वेळेला तरी त्याच्या मनात विठ्ठल 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 हे नाम होऊन जात. आज तर 2 कोटी झाले, सकाळी एक विठ्ठल विठ्ठल नाही जास्त काही आडत तर मिळेल. कारण तुकोबाराय म्हणतात करविता व्रत अर्ध पुण्य लाभे. काय घेता अजून घ्यायची तारीख तर पहिले जा. आता कसं होतं, तारीख घेतल्यावर एवढं जप करू. आता आम्ही तेही बदललं. अगोदर जप करून आणायचं ना, असली तारीख तर येऊ आम्ही, नाही तर राहिलं. हरी विठ्ठल तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम. तेव्हा या विठ्ठल हा मंत्र आहे. मंत्र कशाला म्हणतात? ज्याचं मनन केल्यानंतर जो आपल्याला भयातून दुःखातून तारतो. मननात त्रायते इति मंत्र. हा असे खूप मंत्र आहेत. 7 करोड मंत्र आहेत, 7 करोड. पण भगवंताचा नामरूपी मंत्र विठ्ठल हा नामरूपी मंत्र आहे. त्याचं वैशिष्ट्य काही आगळं वेगळं आहे. त्याचा पहिला हा विशेष आहे. तुकोबाराय म्हणतात की याचं फल तात्काळ आहे, बाकीच्या मंत्राची फलं मेल्यावर मिळतात. विठ्ठल मंत्राचं फल मिळण्याकरता मरावं लागत नाही. उभा उभी तात्काळ अशा प्रकारचं. नुसतं आम्ही विठ्ठल आता काय मिळालं, इंद्रिया याला मनन म्हणतात का? पण ज्याच्यात मुखामध्ये विठ्ठल नाम राहील त्याला हातात मोक्ष आहे. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसे साक्ष बहुतांची, ऐसे साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. ऐसी साक्ष बहुतांचे, ऐसी साक्ष बहुतांचे, वैष्णवांचा माल करा, माल करा. मुखे नाम हाती मोक्ष, ऐसे साक्ष बहुतांचे, ऐसे साक्ष बहुतांचे, ऐसे साक्ष बहुतांचे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांचे, ऐसी साक्ष बहुतांचे, ऐसी साक्ष बहुतांचे. मुखी नाम, ज्याच्या मुखात नाम आहे अखंड. आमच्या फक्त पत्रिकेवरच असतं अखंड. हा, हे काय पत्रिकेवर अखंड, प्रत्यक्षात श्रीखंड. जागर झाला की पुन्हा बंद, पुन्हा काकड्यावाले सुरू करतात. काकडा झाला की पुन्हा बंद, मग पारायणवाले येतात. पारायण झाले की म्हणजे कितीतरी खंड खंड, आणि वर लिहिलेलं असतं अखंड. विठाला
गेला. उन्हाळ्यात पण काय येतात, पूर येतात. कारण वरती बर्फ पडलेला असतं. ऊन चटकलं की त्या बर्फाचं पाणी होतं. पाणी पावसाळ्यात तर पावसाचं पाणी, पावसाळ्यातही पूर असतं, हिवाळ्यातही अशा प्रकारचं. ते कधीच खंडत नाही. तसं आपल्या मुखातलं नाम कधीच खंडलं नाही पाहिजे. असं जर अखंड मुखात नाम असेल, त्याच्या हातात मोक्ष आहे. त्याच्या हातात अशा प्रकारचं मोक्ष आहे. अनेकाची साक्ष आहे. कोणाची साक्ष आहे? संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सिद्ध ऋषी, ओ संत महंत सिद्ध ऋषी, हो सांगा विनवी तो तुम्हासी. संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सिद्ध ऋषी. संत महंत संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सिद्ध ऋषी. नाम घेता वाया गेला ऐसा कोण ऐकला? सांगा विनवी तो तुम्हासी संत महंत. प्रश्न केलेला आहे, साक्ष नाही दिलेली. सांगा आहे का कोणी एखादं, तुमच्याकडे उदाहरण आहे एखादं असं की त्याने नाम घेतलं आणि तो काय झाला, वाया गेला? चारी वेद साही शास्त्र देतात ते साक्ष. चारी वेद साई शास्त्र देताती साक्ष, चारी वेद साई शास्त्र देताती साक्ष, चारी वेद साई शास्त्र देताती साक्ष. भक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. भक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. चारी वेद साई शास्त्र देताती साक्ष, चारी वेद साई शास्त्र देताती साक्ष. चारी वेद साई शास्त्र देतात ती साक्ष, चारी वेद साई शास्त्र देतात ती साक्ष. चार वेद, 18 पुराण, 6 शास्त्र आणि यांचे अनुयायी सगळ्यांची साक्ष आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुकोबारे म्हणतात माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. ज्याचा अनुभव आला नाही ते मी कधी बोलतच नाही. मी तेच बोलतो. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभवे आले अंग ते जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. ते या जगा देतसे. अनुभवे आले अंगा, तुका म्हणे चाखूनी सांगे. माझा अनुभव आले अंगे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. संतांचा हा विशेष असतो महाराज, अनुभव घेऊन सांगतात. विद्वानाचा हा विशेष असतो, अभ्यास करून सांगतात. आता काहीला अनुभव नसतो आणि अभ्यासही नसतो तरी सांगत राहतात. त्यांना काय नाव ठेवायचं हे मी तुम्हाला, तुमच्यावर त्याची जबाबदारी देतो. तुम्हाला जे ठेवायचं असेल ते ठेवा. काय ठेवायचं? अनुभवे आले अंगा. हा अनुभव आहे की या मंत्राचं जे फल आहे ते साक्षात तुकोबऱ्यांच्या कालामध्ये चिंचवडला चिंतामणी देव नावाचे गणपतीचे उपासक होते. महात्मा होते. खूप लोक त्यांना महात्मा मानितही होते, अंतरंग होते. थोड्याफार सिद्ध्यावी त्यांना प्राप्त होत्या. त्यांच्या कानावर तुकोबऱ्यांचा महिमा गेला. आता विद्वान माणसं इतके सहज कोणी सांगितलं आणि लगेच ते खरं मानलं असं करत नाहीत. खरंच आहे का मला काय लोक काय आहे, ईदभर असलं की ईदभर लाकूड असलं की हातभर धलपी म्हणून सांगत. म्हणजे झुरळाला पाहून घाबरणाऱ्याला त्या
त्याच्या पाठीमागं असा नाक काढी दे. फाजीलपणा असलं काय करावं, जे आहे ते स्पष्ट सांगावं. ते आज हे लोकांना सवय आहे, त्याला काय त्याला विलाज नाही. त्याला वाटलं खरंच तुकाराम महाराजांच्या ठिकाणी सिद्धी आहेत का, आणि म्हणून मग त्यांना बोलवण्याकरता माणूस पाठवला. याने माणूस त्यांच्याकडे सकाळी पाठवला. अरे देहूला जाय, आणि तुकाराम महाराज 10-15 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांनी यांना भेटायची आठवण केल्याबरोबर तुकोबाऱ्यांना तिकडं कळाले महाराज. कसा फोन लागला, काय लागला काय, त्यावेळेला फोन तर नव्हते, पण त्यांना कळालं. ते तिकडून निघाले. मध्यंतरी दोघांची भेट झाली. अरे गणपतीला नमस्कार वगैरे केला. विचारलं, म्हणले देव मानस पूजा करतायत. मानस पूजा करण्याकरता भक्त मंडळी उपासक हे मानस पूजा श्रेष्ठ आहे महाराज. बाह्य पूजेपेक्षा मानस पूजा ही महत्वाची, देवाला आवडणारी. करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे मनोमय पूजा हेची बढिया मानस पूजेला बसले. आता काय झालं होतं, मानस पूजा करण्याच्या अगोदर ते पुष्पवाटिकेमध्ये गेले. देवाच्या पूजेकरता फुलाची एक बगीचा होती. त्याची निगराणी करण्याकरता एक माणूस माळी ठेवलेला होता. 2 दिवसापूर्वीच त्याला सांगितलं होतं की पाणी दे, तिथली सगळी घाण वगैरे स्वच्छता कर. आणि 2 दिवसांनी हे गेले, काहीच केलेलं नव्हतं. त्यांनी पाणी दिलेलं नव्हतं आणि तिथली स्वच्छताही केलेली नव्हती. आठवडा नाही संपत लगे उरावर येऊन उभा राहतो. रोजगार हमी, कामाची हमी नाही. लयच वाईट दिवस आले महाराज. भारताची अशी स्थिती राहील तर पुढं कायच होईल काही कळत नाही. कष्ट करणारे कष्ट किती काही करतात, आणि त्या बिचाऱ्यांची हाल आहे. आणि हे नौकर वर्ग संघटित आहे, शासनाचं मुस्कट दाबीत. पण जर लोकांचा उद्रेक झाला ना, तर मग लोकच त्यांना रस्त्यावर आणतील. विठ्ठल विठ्ठल अरे आत्महत्या होतात, त्याला त्याचं असं मुळात जाऊन जर विचार केला ना, तर त्याला हेच कारण आहे. ही जी विषम पद्धती आहे भारतामध्ये. दिवसभर काही काही माणसं काम करतात, त्याला 500 रुपये नाही मिळत दिवसाचे. अरे हरामखोर 2-3 तास काम करते. कायची बुद्धी असते, काय असतं, अरे काफ्या करून वशिले लावून नोकऱ्या लावलेले असतीलही सगळे सगळे तसे, असं नाही. पण शेवट आपलेच बांधव आहे ना. पारतंत्र्यात होतं, लोक पीडित होते, म्हणून महाराज कितीतरी लोकांनी आपले प्राण अर्पण केले देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता. आता देश स्वतंत्र झालेला आहे, पिळवणूक थांबली आहे. खेड्यातून माणूस तिथं जातो, तो म्हणतो मला जरा आता का नाही मूड नाही, आता नाही, उद्या या. चपलाने नाही हाणावं त्याला तिथं ऑफिसमध्ये. आम्ही किती कष्ट करून आलोय, हरामखोर पगार घेतो शासनाचा तू, आणि तुझा मूड नाही. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळं मग त्या देवाच्या मनामध्ये काय आला होता, राग आला होता. आता भेटू दे त्याला, पाहतो मग. आणि मानस पूजेच्या खोलीत गेले, बसले मानस पूजा करणार. डोळे झाकल्याबरोबर मग गणपती यायच्या ऐवजी तो माळी येऊन उभा राहिला मनामध्ये. बस तो उभा राहिला की मग काय बरंच तुंबलेलंच होतं, फुटलं ते. त्याला आदवा तदवा बोलले, काय शिव्या फिव्या दिल्या. नंतर त्यांच्या लक्षात आलं मानस पूजा करतोय आपण, मानस पूजा करता बसलोय. हट्टाने त्याला बाजूला केलं, गणपतीची मूर्ती ध्यानामध्ये आणलेली, पूजा वगैरे केली, आणि पूजा करून बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर तुकाराम महाराजांनी धरले. कोण 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 म्हटले, तुकाराम. हो हो, तुम्हाला भेटायची इच्छा होती. हो म्हटले, म्हणूनच आलो. कधी आले, कधी आले? तुकाराम महाराजांना विचारलं कधी आले. महाराज तुकाराम महाराजांनी त्या चिंतामणी देवाचं कल्याणच करायचं ठरवलं होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हा आलो. आता माळ्याला यांनी प्रत्यक्षात शिव्या दिल्या का? नाही, ध्यानामध्ये दिल्या. मोठी माणसे तेजा इशारती टोक फोकावरी
काठेवाड जातीचे घोडे असतात महाराज, नुसता इशारा वाऱ्याशी स्पर्धा करतात. 50-50 लाख रुपये त्यांची आज किंमत आहे. इशारा पुष्कळ होतो त्यांना. आपल्या श्याम भटाचं तट्टू म्हणजे काय? आमचे वैद्य बाबा नेहमी सांगायचे, बट बट जिनो घोडो खानो घनो चलनो थोडो, एक मारो छोडो तो नीचे बटजी ऊपर घोडो. विठाला खऱ्या दिवशी त्यांचा अहंकार खाली कमी झाला. आपल्याला सिद्धी प्राप्त आहेत, आपण गणपतीचे उपासक आहेत, पण दुसऱ्याच्या मनात काय चाललेलं आहे ते जाणण्याची सिद्धी आपल्याला नाही प्राप्त. ती कोणाला आहे? तुकाराम महाराजांना प्राप्त. आणि कशाने प्राप्त झाली होईल? काहीच नाही केलं तुकोबारांनी दुसरं साधन. भगवंताचं नामचिंतन. नामचिंतनाशिवाय तुकोबारे दुसरं साधन करत नव्हते. म्हणजे नामचिंतनाने तुकोबारांना अनेक सिद्ध्या प्राप्त झालेल्या होत्या. तुकोबाराय सिद्धीचा वापर करत नव्हते हा भाग वेगळा. तुकोबाराय सिद्धीला पीडा मानत होते. करविते पीडा रिद्धी सिद्धी, करविते पीडा रिद्धी सिद्धी, करविते पीडा रिद्धी सिद्धी. कामने हा हो प्रपंच गाढा, कामने हा हो प्रपंच गाढा, कामने हा हो प्रपंच हा गाढा, कामने हा हो प्रपंच गाढा. करविते पीडा रिद्धी सिद्धी, पीडा रिद्धी सिद्धी, पीडा रिद्धी सिद्धी. पीडा मानत होते. पीडा कधी चमत्कार दाखवले नाही तुकोबारे, पण काही वेळेला अशा प्रकारचे घडले त्यांच्याकडून. तेव्हा ही शक्ती भगवंताच्या नामचिंतनाचे. नामचिंतनाचं फळ हे तात्काळ मिळतं हे तुकोबारांना सांगायचं म्हणून मी हे उदाहरण तुम्हाला दिलं. उभा उभी फळ. उभा उभी म्हणजे पटदिशी लवकर. बल्ब लागल्यानंतर किती तासाने अंधार जातो? उभा उभी उठा उठी. अंगी मंत्राची आवळ. मंत्राची ही शक्ती आहे की त्या मंत्राचा जर जप केला, अनुष्ठान केलं, मंत्र जपला तर फल तात्काळ मिळतं. म्हणून मायबाप तुम्ही काय करा? म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठ्ठल विठ्ठल. टाळकरी. म्हणा विठ्ठल हा. विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल. अंगी मंत्राची गोडाणी स्वल्प बोल आणि स्वल्प बोल. म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठ्ठल विठ्ठल, गोडानी स्वल्प बोल, गोडानी स्वल्प बोल. म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठ्ठल विठ्ठल. म्हणा विठ्ठल 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 अशा प्रकारचं म्हणा. महाराज हे विठ्ठल विठ्ठल म्हणणं गोडही आहे आणि स्वल्पही आहे. स्वल्पामध्ये अल्प, सुअल्प, स्वल्प किंवा सुलभ. स्वल्प. विठ्ठल हा मंत्र काही लय मोठा नाही ना.
गायत्री मंत्र भला मोठा आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं, नाही का लंबा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, हाय लंबा आहे. विठ्ठल हा इतका काही लांबा नाही. विठ्ठल वा विठ्ठल श्रीमंत विठ्ठल सोपा सोपा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराज हा कोणालाही कुठंही केव्हाही कसाही जपता येतो. भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका, सुलभ भोळी भाविका, सुलभ भोळी भाविका. भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका, सुलभ भोळी भाविका, सुलभ भोळी भाविका. भलत्या काळी कोणत्याही कालामध्ये सकाळी सकाळी विठ्ठल 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 म्हणता येणार नाही का? म्हणता येत. दुपारी म्हणता येत. तिसरा पारा म्हणता येत. रात्री कधी निम्या रात्री एखादा 12 वाजता विठ्ठल विठ्ठल करला काही अडचण आहे का? कोणत्याही काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दुसरे मंत्र तसे नसतात महाराज. अशौच जपू नये आणि का ते ऐकू नये. ऐसिया मंत्र ते जग भे हा मंत्र तसं नाही. अगदी सोपा आहे. कोणत्याही वेळेला म्हणावं. ऐका जरा चालता सांगतो महाराज. ज्याच्या गळ्यात माळ आहे कमीत विनामाळकऱ्यांनी केलं तर काही अडचण नाही, पण माळकऱ्यांनी तरी जप करायला पाहिजे देवाचं नाव. मला वारकरी संतांनी इतकं नाम घ्यायचं सांगितलं. काय झालंय की हरामखोर वारकरी. तुम्ही पहा हरिकृष्ण पंथाची माणसं आहेत ना, हो ते शेठजी असलं तरी जप करत बसतो. हाताची हे असते. आमचा कीर्तनकार कीर्तनाला निघाला तरी जप नाही करत. आता काय करतो कशाला उगाच सांगू. आपल्याच कुठं लोकांचं आपलं आपण उघडं करायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. जपाविषयी उदासीन आहे मात्र वारकरी. आणि त्याचाच हा परिणाम आहे. त्याचाच हा परिणाम आहे. आता कीर्तन नाही राहिली. कीर्तनाच्या नावाखाली तमाशे झाले तमाशे. आणि तुकोबाऱ्यांची प्रमाण पाहिली तर हे सप्ते करणारे जर सप्त्यामध्ये कीर्तनाची विक्री करत असतील तर 100% नरकाला जाणार आहे. त्याच्यात काही संबंध देती तेही नरका जाती, देती तेही नरका जाती, देती तेही नरका जाती, देती तेही नरका जाती. तुका म्हणे द्रव्य देती तयारीच करायची आणि मग ह्या वाटाला लागायचं. त्याचं काय तुकाराम महाराजचे शब्द आहे महाराज. तुकोबाऱ्यांचे शब्द आहे. ज्यांच्या वाणीला काही कल्पापासून असत्याचा स्पर्श झालेला नाही. तुकोबाऱ्यांचे शब्द आहेत. त्याच्यामुळं जर तुम्ही विक्रय केला असेल, विकत घेतली असेल, कोणाचं कीर्तन किंवा विकलं असेल तर नरकाला निश्चित जाणार. त्याच्यात काही प्रश्नच नाही. कारण हे कीर्तनकाराचं वाक्य नाहीये, तुकाराम महाराजांचं वाक्य. अशी खंगधारा छेदिती सर्वांग तप्त भूमी अंग लोळविती. तुका म्हणे तया नरक न चुकती. जर विक्री होत असेल कीर्तनाची. आणि काय आता अलीकडे काय चाललंय. देवाकरता कीर्तन केली जातात. देवाकरता हे हरामखोर ठेवणारेही त्यांचं वर्णन करावं ही अपेक्षा करतात कीर्तनातून. भडव्या तुझी बायको तरी तुझं नाव घेते का? याचा हरामखोर जन्मभर मरतो ज्या पोराच्या डोंबल्यावर घालतो पोरग तरी तुझं नाव घेते. कीर्तनकारांनी तुझं नाव घ्यावं. विठ्ठला 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 विशेष मला हे म्हणायला त्या यांच्या मठात कीर्तन होतं. गजानन महाराज गजानन महाराज गजानन बाबाच्या गजानन बाबाच्या तिथं कीर्तन होतं. म्हणून मी तिथं कीर्तनाला गेलो. आम्ही तर कोणाचं नाव घेतच नाही म्हणा.
तिथं कीर्तनाला गेलो, त्यांनी कागदच हातात दिला, छापील कागद होता. कीर्तनात कोणाचंही नाव घ्यायचं नाही, वा अभंगावर बोलायचं, नाव घ्यायचं नाही. हा हा म्हणजे छापील कीर्तनकारला सांगितलं. हे विशेष वाटलं मला, विशेष आहे. आणि ज्या अवलादी परंपरेत पासून चालू आहेत आमच्या दिंड्या, 50 वर्ष चालू आहे. हरामखोर काय केलं तुम्ही, काय मिळवलं 50 वर्ष चालून? पदरात काय तुमच्या पडलं? नुसतीच सालं मोजता का? फल पहा ना, काय पदरात पडलेलं आहे ते बघा ना. आणि ही का अशी परिस्थिती झाली आहे? साधू संतांनी जे सांगितलेलं आहे, म्हणजे त्या चाकोरीपासून बाहेर अशा प्रकारचे आपण गेलोय. भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे. किंवा माळा ज्याच्या गळ्यामध्ये किमान 25,000 जप त्यांनी केलं. 21,800 का काय श्वासोश्वास होतात आपले निरोगी असलेल्या माणसाकडून. 21,000 एका श्वासाला एक नाम तरी घ्यायला पाहिजे की नाही? त्यांनी सगळं दिलंय महाराज. देवी दिला देह भजना गोमटा, त्यांनी दिलेलं आहे. तर कृतज्ञ राहायला पाहिजे, कृतज्ञ. एवढं नाव तर त्यांनी घेतलंच पाहिजे. कबीर महाराजांच्या काळामधली काशीतली घटना आहे. त्यांच्या शेजारीच गरीब कुटुंब राहत होतं, तर रोज दुसऱ्याची कामं करायची. प्रेम होतं एकामेकावर, असावंही प्रेम, नसोय असं नाही म्हणायचं. पण मग त्यांनी पाहिलं बिचारी आपल्याकरता इतकी हे करते, आपण काहीच करू शकत नाही. मग त्याने तिला न कळत महाराज तंबाखू खायची सोडून दिली, तेवढे पैसे बाजूला टाकले. आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी 2 तोळ्याची नथ करून आणली. तिला सांगितलं आज तुझा वाढदिवस आहे, बघ मी काय आणलं, डोळे झाक आणि हात पुढं कर, डोळे झाक. तिने डोळे झाकले, हात पुढं केलं, आणि त्याने म्हणजे नथ ठेवली. इतका आनंद झाला बिचारीला, किती आनंद झाला, किती आनंद झाला. ती नाकामध्ये घातली नथ. मग स्तुती परावे मुख्य रुचिकर, ह्या शेजाऱ्याकडे जाय. कोणी अगो नथ आणली का काय? हो ना, आमचे ते ना, त्यांचं माझ्यावर ना किती प्रेम आहे म्हणून सांगू. आमची काय परिस्थिती आहे का? त्याने तंबाखू सोडली, अमकं दमकं. तिथलं पुराण संपलं की दुसरीकडं, तिथला संपता संपला की लगेच तिसरीकडं. अशी दिवसभर नुसती नवऱ्याच्या पवाड्याचा पट्टा तोंडाला लावला होता. एका ठिकाणून येत होती, कबीर महाराज इकडून चालले होते. तिला वाटलं उग याला त्याला सांगण्यापेक्षा बाबाला सांगितलं, आणि बाबाने जर कीर्तनात सांगितलं. महाराज थांबा म्हणे, पाया पडू द्या. कधीच पाया पडली नाही. आणि आज तो आता कबीर महाराजच होते. तिने पाहिलं काय नाही, कोणले पाया पडू. तुला हेच सांगायचं ना, तुझ्या नवऱ्याने नथ आणली. बाई तुम्हाला तो आमच्या मनातलं कळत. महाराज खरं सांगा, काय परिस्थिती आहे आमची? ते आता तुझं सगळं पुराण मला पाठ झालंय, पण गदडे तुझ्या नवऱ्यानी 2 तोळ्याची नाही 200 तोळ्याची नथ करून आणली असती. आणि भगवंतानी तुझ्या नाकाच्या ठिकाणी जर असा विहिरी सारखा गड्डा केलेला असता, काय पोल लावला असताच का नथ घालायला? घेतलं कधी नाव त्याचं? त्या भडव्यानं 2 तोळ्याची नथ आणली आहे, तर सकाळपासून पट्टा आहे तुझ्या तोंडाला. ज्यांनी नाक दिलं घेतलं कधी ना? खरंच काय दिलं नाही. लोक म्हणतात आम्हाला देवाने काय दिलं, हे म्हणायला तोंड सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे. तुझ्या बापाने नाही दिलं ते तोंड. तेव्हा सोपं आहे म्हणायला, काही अडचण नाही. कधीही म्हणता येतं, कोणत्याही वयामध्ये म्हणता येतं. उगा एखाद्या 90 वर्षाचं म्हातारं ते म्हणलं मला आता लग्न करायचंय, आता काही जमल का? शोभत आहे का त्याला? नाही. पण म्हातारं म्हणलं आता मी जपच करणार, विठ्ठल विठ्ठल म्हणल्याशिवाय दुसरं काहीच म्हणणार नाही, काही अडचण आहे. लोकांच्या बऱ्याच तक्रारी असतात महाराज. काय? पोरं ऐकत नाही, पोरं ऐकत नाही. माझी उलट त्यांच्यावर तक्रार असते. तुझ्या बापाचं तू ऐकलं होतंस? भडव्या सांगतो कशाला पोराला? आता पोरं जर मोठी झालेले तर त्यांच्या संसारातून होईना बाजूला.
आणि देवाचं नामस्मरण कर, बघ देवासारखी तुझी पूजा करतील की नाही पोरं. हे थोबाड घालतंय मध्ये 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 मध्ये. ऐका ऐका, जे बाप झालेले त्यांना सांगतो, बापाने सांगितलेलं पोराला कधीच गोड लागत नाही. हिताचं असलं तरी. भिकाऱ्याने सांगितलेलं ऐकल, पण पोराने सांगितलेलं ऐकत नाही. मग ते ऐकत नाही तर सांगता कशाला? काही गरज आहे सांगायची? नीती सांगते महाराज, पंचवर्षांनी लालयेत दशवर्षांनी ताडयेत, प्राप्ते तू 16 वर्षे मित्रवत पुत्रमाचरेत. आपला चप्पल त्याच्या पायाला यायला लागला की त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावं. आणि 50 वर्ष झाल्यावर तर सरळ सरळ संसारातून काय व्हावं? बाजूला व्हावं. स्वतःच्या कल्याणाकरता राहिलेले दिवस घालवावे. आता कवर करणार संसार तुम्ही? नातीचं पायाला हेच जातोय, मग पोराने काय करायचं? हा, त्याला काय कळतं? तुला लय कळत. याल्या हे कळानं गेलं की तुझ्या गौऱ्या मसनात चालल्या. आता आपण देवाचं नामचिंतन करावं हेही तुला कळानं गेलो, आणि त्याला काय कळतंय? म्हाताऱ्या माणसालाही देवाचं नामचिंतन करता येतं, काही अडचण. तरुणपणामध्ये देवाचं फारच चांगलं आहे महाराज, फारच चांगलं आहे. तारुण्यातूनच सुरुवात करावी. तारुण्यात केलं नाही तर म्हातारपणात वेळ तर राहतो भरपूर महाराज. म्हातारपणातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं सांगू? वेळच जात नाही. वेळ जात नाही, वेळ जात नाही. आणि शरीर काम करण्याच्या लायकीचं राहिलेलं नसतं, काही काम करता येत नाही. बरं, कोणी विचारित बी नाही. याला विचारायचं तरी कशाला? असं खायला उठतो महाराज वेळ. त्याला टीव्ही सुद्धा पाहा वाटत नाही, कारण तेच तेच पुन्हा थोबड राहतात टीव्हीत बी. टीव्ही पाहा वाटत नाही, कीर्तनाला जावं वाटत नाही. आणि असा भकास झालेला असतो, भकास जीवन झालेलं असतं, त्याचं निराश जीवन झालेलं असतं. बरं, म्हणला त्याला मरण यावं तर लगेच येत. त्याच्या बापाचं नोकर आहे काय मरण? त्याच्या वेळेला यायचं, त्याच वेळेला येणार आहे. यांनी अपेक्षा केली म्हणून थोडंच येत आहे ते. बरं, मग लोक म्हणतात आता हरिहरी करा ना बाबा. आता सोपं थोडंच आहे. जर तारुण्यात हरिहरी केलेलं नसेल, नाही होत महाराज म्हातार. म्हणून म्हातारपणी चिंतन करण्याकरता सवय तारुण्यापासून, लहानपणापासून लावावी. महाराज, चिंतनाची ज्याला सवय लागली ना, अरे वा, त्याचा दिवस नुसता आनंदात जातो. तुम्ही बघा, काहीच करू नका, देवाचं चिंतन करा. करून पहा 4-2 महिने कसे वागतात घरचे, तर लक्षात येईल ना. मी बोलतो म्हणून तुम्ही करा असं नाही, करून पहा. कोणत्याही काळात करता येतं, कोणत्याही परिस्थितीत करता येतं. आता टाटा बिर्लावाल्याने जर माळ घेतली आणि विठ्ठल विठ्ठल म्हणले, काय अडचण आहे त्यांना? खडी फोडणाऱ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणले, त्याला काय अडचण आहे का? कोणत्याही परिस्थितीत करता येतं, कारण त्याला काही पैसे लागत नाही. तो का म्हणे, अशी न लगत ना वेचिता मोल तो अशी महाग विठ्ठल वेचिता फुकाचेची बोल केवढे खोल अभाग्या. कोणत्याही वेळी चालतं, कोणत्याही वयात चालतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये का चालतं. किती शिकलेला असला, फॉरेनहून डिग्री घेऊन आलाय आणि मग पुन्हा इठ्ठल इठ्ठल करायला काय अडचण आहे? महाराज, कितीतरी शिकलेले फॉरेनचे लोक ते हरे कृष्ण पंथामध्ये हरे रामा उड्या मारत करतात, काय अडचण नाही. एखादा अंगठे बहादर आहे, तो विठ्ठल विठ्ठल करायला लागला, काय अडचण आहे? काही अडचण नाही. म्हणून स्वल्प काय, त्याचं कारण हे आहे, तर स्वल्प आहे आणि पुन्हा अति गोड आहे. अति गोड आहे, काय कळतच नाही महाराज. सगळ्यात संतांनी भगवंताचं नाम गोड म्हणलेलं आहे. नामदेवराय म्हणतात, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा.
पंढरी राया काय करूयासी काय करूयासी सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूयासी काय करूयासी अमृताहुनी गोड देवा तुझं नाम अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. नामदेवराय म्हणू शकतात तसे, कारण त्यांनी अमृताचंही प्राशन केलं स्वर्गामध्ये वैकुंठात असताना, आणि इथं नामाचंही अशा प्रकारचं प्राशन करतात. आपल्याला अमृत माहिती नाही कसं होतं ते. तुमच्यापैकी माहिती आहे कोणाला? कोणाला माहिती आहे अमृत? कारण ते इथं नाहीच आहे, ते स्वर्गात आहे. आणि स्वर्गात जायचं असेल तर मरावं लागतं. म्हणच आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे जो जो मरतो तो स्वर्गाला जातो असं नाही, नाहीतर तिथं झोपडपट्टी तयार होईल. कळविण्यात अत्यंत दुःख होते की आमचे पिताश्री अमक्या तारखेला काय झाले, स्वर्गवासी झाले. मला ती पत्रिका पाहिल्यावर तर आश्चर्यच वाटतं. याचा बाप स्वर्गात राहायला गेला आणि याला दुःख व्हायचं काय कारण आहे? म्हणजे एखाद्या पुढाऱ्याचा बाप केंद्रात गेला तर त्याला दुःख होतं का? स्वर्गात किती मजा राव, इथं काय आहे मग ते स्वर्गात गेलं तर याला दुःख व्हायचं काय कारण आहे? तसं नसतं ते. स्वर्गवासी झाला याचा अर्थ मिळाला, एवढाच अर्थ घ्यायचा. स्वर्गात कसं काय जाईल, कशाने मिळालं त्याला विचारलं, जास्त पेला म्हणून मिळाला आणि ते स्वर्गात काय. स्वर्गामध्ये ते अमृत, पण हे तिथूनच आले ना, आम्ही वैकुंठवासी, त्याच्यामुळं त्यांना दोन्हीचा अनुभव आहे. आणि मग नामदेवराय सांगतात की अमृतापेक्षा गोड आहे. तुकोबा आहे म्हणतात, अमृत दयाच फिके पुढे अमृत दयाच फिके पुढे जिवे गोड तिना अक्षरांचा रचा जिवे गोड तिना अक्षरांचा रचा फिके पुढे अमृत दयास फिके पुढे अमृत दयाच फिके पुढे अमृत दयाच फिके पुढे जिव्हे गोड तीन अक्षराचा रस, तीन अक्षराचा रस जिव्हेला अतिशय गोड लागतो. ज्याच्या पुढे अमृत सुद्धा काय होतं, फिक्का अशा प्रकारचं वाटतं, असं तुकाराम महाराज म्हणतात. पण मग आता आपण काही लगेच नाव घेत नाही का बरं देवाचं? आपण काही हिरण्यकश्यपूची अवलादीचे घेतो ना आपण? खरं सांगायचं, वराची शपथ घेऊन सांगा, गोड लागतं? गोड लागतं? महाराज जर नाम गोड असतं तर कीर्तनात असा माग तंबाखू चोळून थोबाडा टाकलीच नसते. हे भजने दिंडीत तर हंततच तंबाखू, कीर्तनात बसल्यावर सुद्धा असं माग हे करत. जिवे गोड तीन अक्षरात तंबाखू तंबाखू तीन जर गोड आहे नाम तर मग आम्हाला का बरं लागत नाही गोड? तुकोबर आहे नामदेवराय अमृतापेक्षा गोड म्हणून सांगतात. आपल्याला नाही लागत, मग का लागत नाही? अनुभवाचं तर कोणी आपलाप करू शकत नाही ना. त्याचं कारण आहे. काय कारण आहे? वस्तू जशी आहे तशी कळण्याकरता ज्या इंद्रियाने ती कळणार ते इंद्रिय दुरुस्त असावं लागतं. ती इंद्रिय दुरुस्त असावं. काय लागतं? एका ठिकाणी बोर्ड होता डोळ्याचा दवाखाना. एक गिऱ्हाईक गेलं, त्याला ते एकाचे दोन दिसत होते. त्याच्यामुळे ते डॉक्टरकडे गेले. मग त्या कंपाऊंडरने सांगितलं मला गिऱ्हाईक आलेलं आहे. ते म्हातारे होतं तसं झालं, चष्मा घालून यायचं ते तसं झालं. आल्यावर त्यांनी पहिला हा बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा? डॉक्टर साहेब ते एकाचे दोन दिसतात. ठीक आहे,
हा, बोला तुमचा काय प्रॉब्लेम आता मी सांग अहो तुम्ही नाही हो हे दुसरे दोघं कशाला आलेले म्हणजे त्याला एकाचे 3 दिवस मला एवढं सांगायचंय की ज्या इंद्रियाने त्या वस्तूचं ज्ञान व्हायचं ते इंद्रिय जर नादुरुस्त असेल तर वस्तू जशी आहे तशी ज्ञान होत. जर कावीळ झाली ना तर सगळ्या गोष्टी कशा दिसतात पिवळ्या दिसतात. ते देखे चंद्राशी पितवर्ण कामिन जयाच्या झाली नेत्राशी. तसं आम्हाला नाम गोड लागत नाही. आता मला सांगा गोड इथं गोड शब्दाचा अर्थ रसात्मक गोड नाही. इथं गोड शब्दाचा अर्थ आनंद रूप. गोड म्हणजे एखादं लहान मुलं असेल गुबगुबीत असेल त्याला स्नान घातलेलं असेल त्याची आई हिंदूच्या अवलादीची असेल तर गंध लावलेला असेल दुसऱ्या पाहिजेत नाही लावित ना असं चांगलं असं नुसतं पाहिल्या बरोबर माणसं म्हणतात पोरग किती गोड आहे हो. पोरग काय गोड आहे टाका थोडं चहात. यानं चाटलं नाही काहीच नाही कसं काय याला गोड लागलं. तर तिथं गोड शब्दाचा अर्थ आनंददायक. पाहिल्याबरोबर चित्त प्रफुल्लित झालं आनंदयुक्त झालं त्याला आपण गोड शब्द वापरतो. गोड कीर्तन झालं म्हणजे आनंद कीर्तनामध्ये. तेव्हा मग आनंद सुख हे कोणत्या इंद्रियाचा विषय हे मी तुम्हाला विचारत होतो. कोणता इंद्रिय सुखाचा आणि दुःखाचा निवाडा करत असतो. कोणाला कळतं सुख आणि दुःख. चित्ता सुख दुःख कळू येते. 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 देखावे नेत्री बोलावे मुखे चित्ता सुख दुःखे. चित्त सुख दुःखाला जाणत असत. चित्त सुख दुःखाला जाणत. म्हणजे चित्त अंतर्मुख असेल किंवा अज्ञानामध्ये लीन असेल तर ते सुखालाही जाणत नाही आणि दुःखाला. ज्ञानोबऱ्यांची ओवी म्हणतो मी पुढे चालतो. निद्रिताची अंगेशी साप तैशी उर्वशी. साप अंगावर येऊन बसला तरी त्याला दुःख होत नाही आणि उर्वशी जवळ येऊन बसली तरीही त्याला काय होत नाही आनंद अशा प्रकारचं होत नाही. का चित्त जागेवर नाही. हा विषय चित्ताचा आहे सुख दुःख. आणि ते चित्त म्हणजे अंतःकरण जर नादुरुस्त असेल त्याच्यावर विषाचा असर झालेला असेल तर जे कडू आहे ते गोड लागतं आणि गोड आहे ते कडू लागतं. विषय विषाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू. तेव्हा आम्हाला नाम गोड का लागत नाही त्याचं कारण आहे चित्तावर विषयासक्ती रूपी विषाचा असर झालेला आहे. आम्हाला कडू असणारे विषय हा जिलबी चांगले आहे म्हणतो असर झालेला आहे समजायचं. कशाचा विषयरूपी विषाचा. विषयरूपी विषाचा असर झाल्यामुळे तो असर ज्यांचा गेलेला आहे मग त्यांना ते गोड लागतं. तुकोबाऱ्यांचा नामदेवरायांचा या सगळ्यांचा विषयासक्तीचा असर गेलेला आहे नाही का. मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरी नामे विन विटले हे चित्त प्रपंचापासून विषयी विसार पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयी विसार पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. अंगी ब्रह्मरस नामचिंतनाचे 3 विशेष सांगितले. एक तर त्याचं फल तात्काळ आहे उभा उभी. दुसरं ते सोपं आहे आणि गोड आहे. हे 2 विशेष सांगितले. आता
चौथा विशेष तिसऱ्या चरणात सांगतात. कळी काळाची बाधा 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 नव्हे उच्चारिता सदा नव्हे उच्चारिता सदा म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल नभे उच्चारिता सदा नभे उच्चारिता सदा मना विठ्ठल विठ्ठल मना विठ्ठल विठ्ठल कळी काळाची बाधा नव्हे उच्चारिता सदा सदा उच्चारिता सतत जर नामस्मरण करत राहिला तर त्याला कळी काळाची बाधा होत नाही. कळी काळाची बाधा म्हणजे काय आहे? आता खरं टाइम संपत आलेला आहे. कळी काळाची बाधा आता तर तरुण झालं थोडस कळी काळ म्हणा, ज्या वेळेला नुकतंच ते जन्माला आलं होतं त्यावेळेला धर्मराजाचं राज्य चालू होतं. त्या राज्यामध्ये एकानं दुसऱ्याची जमीन घेतली, मोबदला वगैरे दिला, आणि मग त्या जमिनीमध्ये नांगरत असताना त्याला धनाचा हंडा सापडला. आता त्याला वाटलं बुवा आपण जमिनीचे पैसे दिलेले, जमिनीतल्या हंड्याचे सोडेच पैसे दिलेले, की ज्याची जमीन आहे त्यांच्याच पूर्वजाचा, त्यांनी तो हंडा उचलला आणि ज्याच्याकडून जमीन घेतली होती त्याच्याकडे घेऊन गेलो. तो म्हणे मी दिलं त्यावेळेला दिलं, हे तुझ्या नशिबात आहे, काय संबंध नाही माझा. म्हणून ते खरेदी करतानाच ते जमिनीबरोबर त्याच्यात असलेलं झाडं विहीर काय असेल ते धन सगळं हा घेणा गेला, तो घेणा गेला. मग काय करायचं ते धर्मराजा समोर आला. आता हे तुम्ही तिकडं जमा करा. नोकरांनी सांगितलं नाही, म्हटले त्याने टॅक्स भरलेला आहे, आपला जो टॅक्स आहे तो. आता हे टॅक्सच्या व्यतिरिक्त त्याचा धनाचा काय संबंध आहे आपला? कुणीच घेणं गेलं धन. हंडा होता, हंडा त्याच्यात सोन्याचे मोहरा. कोणत्या गावात घडलं नाही सांगणार मी तुम्हाला, नाही तर उद्याच्या कीर्तनाला नाही राहायचे तुम्ही. आता काय करायचं बा? मग काय करावं? भगवान श्रीकृष्णाला त्यांनी विचारलं. धर्मराजांनी म्हणले देवा ह्याच्यावर सत्ता कुणाची सांगू मी, कसं करू मलाही समजे नाही गेलं. पुढची तारीख दे म्हणे त्यांना. 3 महिन्यांनी पुन्हा काय दिली? तारीख दिली. आणि त्याच्या मध्यंतरी कलियुगाला सुरुवात झाली. 3 महिन्यानंतर तारखेला एकटे आलेच नाही महाराज. येताना एक काळा कोट घातलेले घेऊन आले. ज्यांनी विकत घेतलेली होती त्यांनी सांगितलं हे कागदपत्र याच्यावर असं लिहिलेलं आहे, ते जमिनीत जे काय आता ते आमच्या आशिलाच आहे, तेव्हा सदर हंडा हा आमच्या आशिलाला मिळावा. दुसऱ्याने सांगितलं थांबा, यांनी जमिनीचे पैसे दिलेले आहेत, आमच्या आशिलाने त्याला जमीन दिलेली आहे हे खरं आहे, पण हा आत पुरलेला हंडा आहे हा आमच्या पूर्वजाचा आहे. ते जमिनीला दिलेल्या पैशापेक्षा कितीतरी जास्त पैसे त्या हंड्यामध्ये आहे, तेव्हा हा हंडा हा आमच्या आशिलाला मिळाला पाहिजे. धर्मराजाने लगेच उठले. 9 इंचाच्या खाली शेतकऱ्याची त्याच्या नावावर 7/12 असला तरी त्याची सत्ता 9 इंचापर्यंत असते. महाराज खालचा मुरुम सुद्धा शासनाची परवानगी घेतल्याशिवाय काढता येत नाही. उगाच दुर्लक्ष करतात, काढला जातो तो भाग वेगळा, पण जर काढला तर कायदेशीर
गुन्हेगार तो ठरू शकतो. तेव्हा हा 9 इंचाच्या खाली लागलेला आहे, राजकोषामध्ये जमा करावं. धर्माचं तर डोकंच फिरलं. त्याने सांगितले देवा हे काय भानगड आहे, हे माग असं म्हणत होते आणि आता असं कसं काय म्हणायला लागले. हा बदल यांच्यात कशामुळे झाला. देवाने सांगितलं कलियुग सुरू झालंय. काय झालंय, कलियुग सुरू झाले महाराज. पोरं बापाला जमीन वाटून देतात न पिकणारी. कलियुग सुरू झाले. कलियुग लयच अवघड झाले महाराज, लयच अवघड झाले, लयच अवघड. तर ही कळी काळाची बाधा. जर सतत भगवंताचं नाम उच्चार करत राहिला तर मग त्याला होत नाही. नव्हे उच्चारिता सदा. आणि सगळ्यात महत्वाचं भगवत चिंतनाने काय कार्य होत तुका म्हणे रोग तुका म्हणे